अंतरवली सराटी ते मुंबई असा प्रवास करत मनोज जरांगे पाटील आज आझाद मैदानावरती पोहोचले आहेत। यांच्यासोबत आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात मराठा समाज सुद्धा यांना पाठिंबा देण्यासाठी खरं तर आझाद मैदानावरती आला आहे। त्यासोबत आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या गाड्या असतील, टेम्पो असेल, आपापल्या पद्धतीने वाहनं करत हा मराठा बांधव खरं तर आझाद मैदानावरती आला आहे। मनोज जरांगे पाटील यांची मागणी खरं तर विविध मागणी आहेत, मात्र आज त्यांना उपोषणाकरिता 6 वाजल्याची मुदत मिळाली आहे। आपण जर पाहिलं तर इथे काही मराठा बांधव आहेत, यांनी आज मुक्काम असेल विचाराकरिता आज त्यांनी स्वतःचा सिलेंडर आणि त्यासोबत गॅस असेल किंवा पिण्याचं पाणी असेल, हे सर्व साहित्य जे आहे ते आपल्या सोबत खरं तर घेऊन आले आहेत। आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात लोक जे आहेत इथे येत असतात, त्यांच्या खाण्याची सोय असेल, पिण्याची सोय नसते, मात्र या सर्व बांधवांनी आपण जर पाहिलं तर स्वतः प्रवास करता करता गॅस असेल किंवा सिलेंडर आहे, टोप आहेत, हे सर्व गोष्टी सुरी साब आपण पाहू शकता, हे सर्व गोष्टी घेऊन खरं तर हे यांचा प्रवास जो आहे तो अंतरवली सराटी ते आझाद मैदान असा सुरू झाला। आपण त्यांच्याशी सुद्धा विचारू, दादा नेमकं काय बनवलं जेवण, कसं तुमचा प्रवास आहे, काय काय नेमकं तुम्ही हे सर्व तयारी कशा पद्धतीने केली? तर आरक्षणासाठी आम्ही पूर्ण स्वयंपाक समजा राशन जे असेल ते आम्ही घरून पूर्ण आणलेलं आहे। आमच्याकडे 1 महिन्यापूर्वी इतका राशन आहे। आता बी जरांगे पाटील जेव्हा म्हणन आम्हाला, आम्ही तसं जाणार नाही, जरांगे पाटील आल्याशिवाय आम्ही वापस जाणार नाही। 1 महिना लागू, 1.5 महिना लागू, इतका राशन आम्ही आणू की पुन्हा गाडी बोलू शकतो आम्ही, आणि आम्हाला इतकं पूर्ण करू शकतो। आम्ही पूर्ण आणले, गॅस पासून तर काडीस पेटीपर्यंत पूर्ण आणले। हा, कोणताच आपल्या घरातलं जे सामान असतं का ते पूर्ण आम्ही सोबत आणले। नक्कीच आपण पाहतोय फोडणीचा भात सध्या यांनी आज बनवलेला आहे, आणि फोडणीचा भात उद्या चपाती बनवायचे, सगळं लाटणं सहित आहे। हा, सगळंच आहे सर, काय कुठला ताण नाही, फक्त पाटील आमचे आरक्षण घेऊन आले, गुलाला उधळू आम्ही आणि मग निघू सडकला। आपण पाहतोय की सर्व स्वयंपाकाचं सामान खरं यांनी आणलेलं आहे। आपण पाहिलं तर चपात्याचं लाटणं असेल किंवा पोलपाट सोबत सर्व साहित्य त्यांच्या जेवण बनवण्यासाठी जे काही साहित्य लागते सर्व घेऊन हा बांधव जो आहे तो आज मुंबईपर्यंत आला आहे, आणि यांचं एकच म्हणणं आहे की जोपर्यंत आरक्षण भेटणार आहे तोपर्यंत मुंबईतून जाणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।